ॐ भद्रं कर्णेभिः शृणुयाम देवाः भद्रं पश्येमाक्षभिर्यजत्राः स्थिरैरङ्गैस्तुष्टुवागुंसस्तनूभिः व्यशेम देवहितं यदायुः स्वस्ति न इन्द्रो वृद्धश्रवाः स्वस्ति न पूषा विश्ववेदाः स्वस्ति नस्तार्क्ष्यो वरिष्ठनेमिः स्वस्ति नो बृहस्पतिः दधातु। ॐ शान्तिः शान्तिः शान्तिः। ॐ आप्यायन्तु ममाङ्गानि वाक्प्राणः चक्षुश्रोत्रमथो बलमिन्द्रियाणि च सर्वाणि सर्वं ब्रह्मोपनिषदं माहं ब्रह्म निराकुर्यां मा ब्रह्म निराकरोद निराकरणमस्तु निराकरणं मेस्तु तदात्मनि यनिरते उपनिषत्सु धर्मास्ते मयि सन्तु ते मयि सन्तु। ॐ शान्तिः शान्तिः शान्तिः। स्थापकाय च धर्मस्य सर्वधर्मस्वरूपिणे अवतारवरिष्ठाय रामकृष्णाय ते नमः। जननीं शारदां देवीं रामकृष्णं जगद्गुरुं पादपद्मे तयो श्रित्वा प्रणमामि मुहुर्मुहुः। नमः श्रीयतिराजाय विवेकानन्दसूरये सच्चित्सुखस्वरूपाय स्वामिने तापहारिणे स्वामिने तापहारिणे। नमस्कार बंधू भगिनींनो, श्रीरामकृष्ण लीला प्रसंग या व्याख्यानाच्या मालिकेत आज 83वे व्याख्यान आणि आजच्या व्याख्यानामध्ये आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत। मागचं लेक्चर 15 मेला झालं, त्याच्यानंतर कामाचा असा एक प्रेशर तयार झालं की हे वर्ग होऊ शकले नाही आणि त्यातून एक फारच आनंदाची बातमी जी फार अपेक्षित होती जून महिन्यामध्ये, आपल्या सर्वांना जरी ती माहिती आहे पण या वर्गामध्ये आपण आज पहिल्यांदा भेटत आहोत म्हणजे विशेषकर त्या गोड बातमीनंतर, तर ती गोड बातमी मी पुन्हा सर्वांना सांगू इच्छितो की 2 जून या दिवशी रामकृष्ण मठ आणि रामकृष्ण मिशनचे जनरल सेक्रेटरी महाराज त्यांनी रामकृष्ण मठ कोल्हापूर हे रीतसररित्या कार्यान्वित झालेलं आहे त्याची त्यांनी हमी दिली। याची सगळ्यांना आपल्या सर्वांना ही जाण आहेच। मी पुनश्च एकदा या वर्गाच्या माध्यमातून कोल्हापूरच्या सर्व भक्तांचं अभिनंदन करतो। त्यांनी जे धीर दाखवलं अनेक वर्षापासून आणि विशेष करून या 3 वर्षापासून, कारण की 3 वर्षापासून मी तुमच्या सर्वांच्या सोबत आहे आणि जे धीर दाखवलं, जो एक संघर्ष सुरू होता त्याचा एक जो गोड प्रतिफळ प्राप्त आपल्याला झालेलं आहे। फक्त कोल्हापूरच नव्हे तर संपूर्ण महाराष्ट्र आणि त्याच्या व्यतिरिक्त अनेक असे भक्त होते जाणता जाणता की ज्यांची ही खूप इच्छा की लवकरात लवकर रामकृष्ण मठ कोल्हापूर हे अस्तित्वात यावं, तर त्याचा प्रतिसाद भगवान श्रीरामकृष्णांनी फार जरी थोडंसं आपल्याला त्यांनी वेळ घेतला पण शेवट गोड केलं नक्कीच। तसेच या वर्गाच्या माध्यमातून मी सर्व महाराष्ट्राचे सर्व स्वामीजी लोक त्यांच्याही चरणी वंदन करतो आणि त्यांच्याही प्रती मनपूर्वक वंदन करून आभार व्यक्त करतो। त्यांच्या आशीर्वादानेच हे सर्व शक्य झालेलं आहे। आणि आता काही बदल अर्थातच
या रामकृष्ण मठ कोल्हापूरच्या माध्यमातून म्हणजेच या वर्गाच्या संदर्भात मी बोलत आहे. बदल म्हणजे की आत्तापर्यंत हा वर्ग हायब्रिड म्हणजेच माझ्यासमोर कोल्हापूरचे भक्त मंडळी बसलेले आहेत आणि मी रेकॉर्डिंग करत आहे. आणि विशेषकर ही रेकॉर्डिंग रामकृष्ण विवेकानंद कोल्हापूर अशा या चॅनेलच्या माध्यमातून यूट्यूबवरती मी त्याला ब्रॉडकास्ट करत होतो. पण आता रामकृष्ण मठ कोल्हापूरची ऑफिशियल यूट्यूब चॅनलसुद्धा काही दिवसात आपण उघडू आणि आजचं हे व्याख्यान जुन्याच चॅनलवरती येणार आहे. पण जेव्हा नवीन चॅनल तयार झाल्यानंतर त्याची घोषणा करू. तर आपल्या सर्वांना नम्र विनंती, कोल्हापूरच्या भक्तांनासुद्धा नम्र विनंती की त्यांनी ती चॅनल सबस्क्राईब करावी आणि इतरांनासुद्धा त्याच्या संदर्भात सांगावं. या सगळ्या पार्श्वभूमीच्या नंतर आता आपण आपल्या विषयात प्रवेश करूया. आणि 3 आठवडे आपण आपला संपर्क एका प्रकारे तुटला होता, तर पुन्हा तो जोडण्याचा प्रयत्न करूया आणि थोडासा एक ज्याला म्हणतो की उजळणी करण्याचा प्रयत्न करूया की श्रीरामकृष्ण लीला प्रसंग, त्यातून साधक भाव आपण याची चर्चा करत आहोत. आणि त्या साधक भावाच्या बिलकुल सुरुवातीपासून आपण बघतो की खूप अतिशय प्रभावी मुद्दे आणि प्रभावीपणे लीला प्रसंगकार ऋषीप्रवर शारदानंदजी महाराजांनी मांडले की अवतारांचं साधक जीवन हे फारच ज्याला म्हणतो की अध्ययन करण्याजोगे आहे. आपल्याला असं वाटतं की अरे अवतारांची काय साधना, पण नव्हे. अवतारांची साधना आणि त्यांच्या विशेषकर मनाचं विवेचन करणं किंवा त्याचं अध्ययन करणं हे आपल्यासारख्या सामान्य साधकाला फार आवश्यक आहे. तिथून हा प्रवास सुरू झाला आपला. भगवान श्रीरामकृष्णांचं बालपण, त्यातून ती 3 घटना लक्षात असेलच की त्यांना लहानपणापासून कशी भावसमाधी प्राप्त होत होती. काळे मेघ बघितले, त्याच्यावरती ते बगळे बघितले आणि त्यांना समाधी लागली. शिव सजून ते आता नाटक करणार त्याच्या आधीच त्यांना भावसमाधी प्राप्त झाली. आणि विशालाक्षी आईच्या दर्शनाला ते जात असताना सुद्धा अशीच घटना घडली होती. आणि त्यानंतर मग जेव्हा त्यांचं वय जवळपास 17 वर्ष होतं, ते कलकत्त्याला येतात पोटापाण्याच्या सोयी करता. पण तसं काही घडत नाही आणि काहीच दिवसामध्ये दक्षिणेश्वरच्या मंदिरामध्ये रामकुमारांना म्हणजे त्यांच्या मोठ्या भावांना तिथे पुजारीपद स्वीकारावं लागतं. का मी हा शब्द का वापरतोय? आपल्या सगळ्यांना इतिहास माहिती आहे की सुरुवातीला त्यांची मुळीच इच्छा नव्हती, पण कोणी मिळत नव्हतं तर काय करावं म्हणून त्यांनी ते पद स्वीकार केलं. भगवान श्रीरामकृष्णांना सुद्धा त्यावेळेस फारसं काही आकर्षण नाही वाटलं. आणि ज्या दिवशी मंदिराचं उद्घाटन सोहळा, त्या दिवशी त्यांनी आपलं वेगळं अन्न शिजवून खाल्लेलं होतं. हे सगळं आपण चर्चा केली होती. एक लिंक लागली पाहिजे म्हणून मी पूर्ण इतिहास सांगत आहे. त्यानंतर मग त्यांच्या मनात ईश्वर प्राप्तीचं एक उद्दाम, एक ज्याला म्हणतो की तुफान त्यांच्या मनात निर्माण झालं. आणिच त्याच्यानंतरच त्या भवतारणीप्रती खूप अनन्य प्रेम आणि त्यानंतर आपण शेवटी जगन्मातेने त्यांना चैतन्याचं महासमुद्र त्या रूपात त्यांना दर्शन दिलं. आणि त्याच्यामध्ये आईनी साकार रूपात सुद्धा दर्शन दिलं, कारण की जेव्हा ते बेशुद्ध झाले होते तेव्हा त्यांच्या मुखातून आई आई असे 2दा शब्द निघाले होते, असं स्वयं श्रीरामकृष्ण सांगतात. हे त्यांचं प्रथम दर्शन. त्याच्यानंतर दास्य भावामध्ये हनुमंताच्या भावात ते कसे त्यांनी काही महिने घालवले, त्यांचं चालणं बोलणं सगळं एखाद्या वानरासारखं होतं. आणि त्याची परिणती झाली की त्यांना सीतेमातेचं दर्शन झालं. त्याच्यानंतर त्यांच्या जीवनामध्ये आपण बघतो, त्यांच्या आध्यात्मिक जीवनामध्ये भैरवी ब्राह्मणी त्यांचा प्रवेश होतो. आणि तंत्र साधना 64 पुस्तकांची ती साधना एकदम सफलरित्या ते त्यात निष्णात होतात आणि त्यांना समाधी प्राप्त होते. त्याच्यानंतर वात्सल्य भावाची साधना याची चर्चा आपण केली होती. जटाधारी येतात रामललाला घेऊन. त्याच्यानंतर मधुर भावाची साधना, त्याचं सखोल अध्ययन आपण मला वाटतं 3 महिने नोव्हेंबर, डिसेंबर आणि जानेवारी पण त्याचं अध्ययन केलं होतं. आणि त्याच्या वेदांत साधनेच्या नंतर आपल्या मधुर भावाची साधनाचं फळ त्यांना काय प्राप्त झालं होतं? राधेचं दर्शनसुद्धा झालं आणि भगवान श्रीकृष्णांचं दर्शनसुद्धा त्यांना झालं होतं. आणि
विशेष करून एक सिद्धांत की भागवत भक्त भगवान हे एक, याची अनुभूतीसुद्धा त्यांना मधुर भावाच्या शेवटी शेवटी झाली होती. त्यानंतर आपण वेदांत साधना आणि भगवान श्रीरामकृष्णांचं मन याची आपली चर्चा सुरू होती. आणि त्यात आपण जे बघितलं होतं बंधू भगिनींनो, 1856 पासून त्यांची ही साधना सुरू झाली आणि जवळपास 9 वर्षानंतर त्यांचं मन संपूर्णपणे इतकं परिपक्व झालं आणि त्यातून त्यांच्या जीवनामध्ये जसं वेदांत साधण्याकरताच नव्हे तर कोणत्याही भावाची साधना करण्याकरता पावित्र्य हे अत्यंत जरुरी असतं. आणि त्यातून आपण बघितलं की कामकांचन त्यागमध्ये ते कसे दृढ प्रतिष्ठित झाले होते. म्हणजे या सगळ्या गोष्टी वेदांत साधनेकरता आवश्यक आहे एवढंच नव्हे तर अन्य कोणत्याही भावाची साधना केली तरीसुद्धा हे सगळे आवश्यक असतात. तर 4 टप्प्यांवरती लीला प्रसंगकारांनी भगवान श्रीरामकृष्णांचं मन 9 वर्षाची साधना, मी 9 वर्षाची साधना का म्हणतोय, खरं तर भगवान श्रीरामकृष्णांची साधनेचा काळ हा 12 वर्षाचा होता. पण वेदांत साधना जेव्हा भगवान श्रीरामकृष्णांनी सुरू केली तर ते पहिले 9 वर्ष हे जे विभिन्न भाव ज्याची चर्चा आपण आता केली ते त्यांनी केले आणि 9व्या वर्षी त्यांनी वेदांत साधना ही सुरू केली. म्हणजे जवळपास 1863 पासून त्यांनी वेदांत साधना सुरू केली. तर त्यांच्या मनाचं वैशिष्ट्य तेव्हा जे काही वेदांत शास्त्र सांगतात की कामिनी कांचनच्या त्याग, त्याच्यामध्ये ते दृढ प्रतिष्ठित झाले होतेच. नित्यानित्य वस्तू विवेक म्हणजेच काय, या जगात काय नित्य आहे आणि काय अनित्य आहे आणि अनित्य सोडून नित्य धरायचं, ही सगळी चर्चा आपण गेल्या काही महिन्यात केलेली आहे. तिसरा आणि शेवटचा पॉईंट जो आपण चर्चा केली होती त्याच्यामध्ये शमदम आदी षडसंपत्ती, शमदम तितिक्षा उपरती श्रद्धा समाधान आणि भगवान श्रीरामकृष्णांच्या जीवनातच नव्हे तर माताजी आणि स्वामीजींच्या जीवनात सुद्धा हे कसे स्पष्ट परिलक्षित होत होते हे उदाहरण सकट आपण बघितलं होतं. चौथा आणि शेवटचा पॉईंट त्याची की चर्चा आपण करायला सुरुवात करणार आणि थोडासा खंड पडला होता आणि ती म्हणजे की भगवान श्रीरामकृष्णांच्या जीवनात मध्ये आलेली ईश्वर निर्भरता आणि त्यातून उपजलेली त्यांची निडरता, निर्भयता, हा एक अत्यंत महत्त्वाचा बिंदू आहे बंधू भगिनींनो. ही निडरता म्हटलं ना तर कधी कधी काय असतं की आपल्या जीवनामध्ये आपल्याला असं वाटतं की निडरता म्हणजे काहीतरी तलवार घेऊन काहीतरी युद्धावर जाणे वगैरे असं, तर तसला तो काही भाग नसतो. आध्यात्मिक जीवनाची निडरता ही फार वेगळी असते. आणि ही निडरता केव्हा येते? ही निडरता तेव्हाच जन्माला येत असते बंधू भगिनींनो की जेव्हा साधक पूर्णपणे ईश्वर निर्भर असतो. आणि ही ईश्वर निर्भरता भगवान श्रीरामकृष्णांच्या जीवनात ही कशी आली तर हे समजवण्याकरता ऋषीप्रवर शारदानंदजी महाराज एका गीतेच्या श्लोकाचा आधार घेतात. तो श्लोक आहे, मी वाचून दाखवतो आपल्याला. 9व्या अध्यायाचा 18वा तो श्लोक आहे. गतिर्भर्ता प्रभू साक्षी निवासः शरणम सुहृत प्रभव प्रलयस्थानम निधानम बीज मौव्ययम. साधारणपणे काय होत असतं बंधू भगिनींनो की आपण सगळेच बोलतो की अरे मी पूर्णपणे ईश्वरावरती निर्भर आहे, पण आपण ईश्वरावरती किती निर्भर आहोत हे आपल्या स्वतःला ठाऊक असतं. कारण की निर्णय घेताना आपण स्वतः निर्णय घेत असतो. पण भगवान श्रीरामकृष्ण खऱ्या अर्थाने ईश्वर निर्भर कसे होते हे या श्लोकाच्या माध्यमातून आपल्याला ऋषीप्रवर सांगतील. तो श्लोक मी पुन्हा वाचतो. गतिर्भर्ता प्रभू साक्षी निवासः शरणम सुहृत प्रभव प्रलयस्थानम निधानम बीजमव्ययम. सर्वांची एकमात्र गती, पालनकर्ता, मालक, साक्षी, रक्षणकर्ता, निमित्र, तो सृष्टी स्थिती लय करणारा, सर्वांचा आधार आणि संसाराचे अव्यय मूल, सारेच काही मी आहे, मी म्हणजे ईश्वर आहे, हा बोध ज्या साधकाला होतो, म्हणजे या जगामध्ये जे काही घडत आहे चांगलं वाईट हे सगळं ईश्वराची इच्छेमुळे घडत आहे, ही ज्याला म्हणतो की हा बोध ज्याला होतो, आपण म्हणतो की हा श्लोक मला समजला. पण आपलं समजणं आणि अनुभवात गोष्टी येणं याच्यामध्ये फार मोठा अंतर असतो.
आणि भगवान श्रीरामकृष्णांना त्यांच्या 9 वर्षाच्या साधनेतून हे स्पष्टपणे लक्षात आलेलं होतं की त्यांच्या जीवनात हे जे विभिन्न साधनेचे टप्पे येत आहेत, हे स्वयं जगन्माता त्यांना हात धरून त्यांच्याकडनं हे सगळे करून घेत आहे. आणि जेव्हा ही ईश्वर निर्भरता येते तेव्हा साहजिकच ती एक प्रकारची निर्भयता येते. आणि हे समजण्याकरता आपण वचनामृतचं एक सुंदर उदाहरण घेऊ. व ठाकूर स्वतःच सांगतात की शेतामध्ये मध्ये पाऊलवाट असते, छोटीशी असते, उबडखाबड असते, आणि त्याच्यावरती वडील आणि मुलगा हे चालत आहेत. जर मुलाने वडिलांचा हात पकडला आहे तर कुठेतरी तो हात निसटून मुलगा पडेल अशी भीती त्या मुलाला असते. पण जर वडिलांनी मुलाचा हात पकडला असेल, पहा किती छोटं पण अतिशय बोलकं आणि बिलकुल स्पष्ट करणारं उदाहरण आहे की जर वडिलांनी मुलाचा हात पकडला असेल तर त्या मुलाला कोणतीहीच भीती नसते. तर ईश्वर निर्भरता म्हणजे काय असतं की त्या संपूर्णपणे जे काही माझ्या जीवनात घडत आहे आणि हे जगन्मातेच्या इच्छेनेच घडत आहे याचा पूर्ण बोध भगवान श्रीरामकृष्णांना होता. म्हणून त्यांच्या जीवनामध्ये एक ज्याला म्हणतो की खूप जगातील सर्वश्रेष्ठ निडरता त्यांच्या जीवनात ही जन्माला आली होती. या श्लोकाचा थोडा अर्थ बघूया. गतिर्भर्ता प्रभू साक्षी. गती म्हणजे काय? आता प्रत्येक ठिकाणी हा ईश्वरच आहे. हा बोध कसा भगवान श्रीरामकृष्णांना होत होता. श्लोक थोडा मोठा आहे, जर आपण लक्ष देऊन ऐकूया की जीवनाच्या प्रत्येक हालचालीमध्ये, जीवनाच्या प्रत्येक ज्याला म्हणू की उद्दिष्टामध्ये तो ईश्वरच विद्यमान आहे. आता या गोष्टी आपण सहजपणे आपण पण बोलतो, पण आपल्याला बोध नाही आहे. पण ठाकूरांना कसा तो बोध व्हायचा. गतिर्भरता. गती म्हणजे काय? मोक्ष. मोक्ष म्हणजेच काय? ईश्वर दर्शन. आणि हे जिथे साधना, साधक आणि सिद्धी हे ईश्वरच आहे, हा बोध भगवान श्रीरामकृष्णांना होता. ह्या श्लोक ही जे ना हे म्हणजे ईश्वर निर्भरता दाखवणारा, त्याची उच्चतम सीमा दाखवणारा हा श्लोक आहे. आणि याची म्हणजे जे गोष्टी यात सांगितल्या गेलेली प्रत्येक गोष्टीचा बोध म्हणजे मोक्ष सुद्धा ईश्वरच, साधना, साधक, सिद्धी हे पण ईश्वरच आहे, हा बोध भगवान श्रीरामकृष्णांना झाला होता. गतिर्भरता, भरण करणारा. आणि या जगामध्ये सगळ्यांचं भरण पोषण करणारा कोण आहे? तर तो ईश्वरच आहे. आता पुन्हा मी काही गोष्टी रिपीट करणार आहे. आपण सुद्धा म्हणतो या गोष्टी, अहो खाऊ घालणारा तर तो आहे, पण या गोष्टीवरती आपला अनुभव आहे का? नाही. म्हणतो आपण, पण या सगळ्या गोष्टींचा संपूर्ण अनुभव भगवान श्रीरामकृष्णांना आला होता. आणि भरताचा अजून एक अर्थ असतो धारणा शक्ती. धारणा शक्ती म्हणजे काय? धारणा शक्ती म्हणजे की एखाद्या गोष्टी, जसं आपण म्हणतो की मी हा चष्मा धारण केलेला आहे, तर एखादा सिद्धांत किंवा एखादा अनुभव हे धारण करणे. तर इथे अनुभव धारण करणे म्हणजे ईश्वरीय अनुभव धारण करणे. तर प्रत्येक ईश्वरीय अनुभव मध्ये तो ईश्वरच विद्यमान आहे अशी प्रचिती किंवा असा खऱ्या अर्थाने अनुभव हा भगवान श्रीरामकृष्णांना यायचा. प्रभू, गतिर्भरता प्रभू साक्षी. प्रभूचा अर्थ मालक. मालकचा अर्थ म्हणजे पुढचं काय की या सर्व ज्या जगामध्ये हे जे कार्य घडत आहे ते सर्व कार्य एका इच्छाशक्तीच्या माध्यमातून घडत आहे. एखाद्या मुलाची इच्छा झाली आणि त्यांनी एखादे कार्य संपादन केलं, त्याला यश मिळालं, तो मुलगा म्हणतो माझ्या इच्छेने तसं झालं. पण वास्तविक हे सत्य आहे का? बंधू भगिनींनो, आपण सुद्धा म्हणतो की त्याने इच्छा केली आणि तसं झालं. वास्तविक त्या मुलाच्या माध्यमातून ही ईश्वराची इच्छाच प्रगट होत आहे आणि याचा बोध भगवान श्रीरामकृष्णांना व्हायचा. हा त्याचा प्रभूचा अर्थ आहे की पहा, या जगामध्ये जे काही घडत आहे चांगलं वाईट, आणि त्याचं श्रेय चांगलं घडलं तर आपण घेत असतो,
जेव्हा श्रेय आपण घेतो हे संपूर्णपणे अज्ञानाचं लक्षण आहे, पण भगवान श्रीरामकृष्ण हे पूर्ण ज्ञानी होते आणि त्यांना हे चांगलं लक्षात यायचं की ज्या जगामध्ये जे काही घडत आहे, चांगलं पण आणि वाईट पण सुद्धा, बरं, हे ईश्वराच्या इच्छेने घडत आहे. या अर्थाने भगवान ईश्वर प्रभू आहे आणि मालक आहे आपले, याचा बोध भगवान श्रीरामकृष्णांना सतत व्हायचा. त्याच्यानंतर साक्षी भावाने आपल्या सर्वांच्या अंतरात्म्यामध्ये तोच ईश्वर राहत आहे, याचा अनुभव भगवान श्रीरामकृष्णांना यायचा. निवास म्हणजे की आपल्या सुख दुःखामध्ये ईश्वर सतत आपल्या बरोबर आहे. थोडीशी गंमत असते आपल्या जीवनामध्ये बंधू भगिनींनो. काय होत असतं की जेव्हा आपल्या जीवनात सगळं काही चांगलं सुरू असतं तेव्हा आपण म्हणतो ठाकूरांची कृपा, आणि जेव्हा आपल्या जीवनामध्ये काहीतरी वाईट घडतं तर तेव्हा आपण म्हणतो की काय ठाकूर आमच्याकडे बघत सुद्धा नाही, किंवा म्हणजे देव आमच्याकडे बघत सुद्धा नाही, असं आपण दोषारोपण करत असतो. पण पहा, भगवान श्रीरामकृष्णांना ईश्वराचा संपूर्ण बोध झाला होता, आत्मसाक्षात्कारी महापुरुष होते, तर त्यांना हे लक्षात यायचं की ईश्वर साक्षी भावाने, ठीक आहे, आपल्या जीवनात दुःख आले ते आपल्या कर्मामुळे आले, पण दुःखामध्ये सुद्धा ईश्वर आपल्याला कधी सोडत नाही, याचा बिलकुल संपूर्ण अनुभव भगवान श्रीरामकृष्णांना त्यांनी तो घेतला होता. आणि म्हणूनच त्यांच्या जीवनामध्ये ही चर्चा करत आहोत आपण ईश्वर निर्भरताची. बंधू भगिनींनो, हे विसरू नका. सगळ्या ज्या गोष्टी सांगितल्या गेल्या, गतिर्भर्ता प्रभू साक्षी निवासः शरणम सुहृत. शरणमचा अर्थ काय की सापेक्ष शरण सुद्धा आणि निरपेक्ष शरण सुद्धा ईश्वरच आहे. आता सापेक्ष शरण आणि निरपेक्ष शरण म्हणजे काय की पहा, लौकिक जीवनामध्ये आपण एखाद्या आपल्या भावावरती, बहिणीवरती, आपल्या पतीवरती, पत्नीवरती खूप डिपेंडंट असतो. पण वास्तविक भगवान श्रीरामकृष्णांना हा अनुभव यायचा. आपण म्हणतो की मी माझ्या मित्रावरती खूप डिपेंडंट आहे, बरं, तो मला खूप सपोर्ट करतो, सहाय्य करत असतो, पण वास्तविक तो ईश्वर आहे याची अनुभूती भगवान श्रीरामकृष्णांना व्हायची. आणि या जगाचं शरण सुद्धा ईश्वरच आहे, याचा सुद्धा अनुभव भगवान श्रीरामकृष्णांना यायचा. म्हणून निवासः शरणम सुहृत म्हणजे मित्र. आणि मित्राची परिभाषा काय? मित्राची जर परिभाषा बघितली बंधू भगिनींनो, की जे खरा मित्र, प्रति उपकार निरपेक्ष मित्र, की जो मित्र आपल्यावरती उपकार करतो, मित्र उपकार करतो आणि परतफेडीची काही अपेक्षा ठेवत नाही. तर ईश्वर आपले सुहृत आहे. मी पुन्हा सांगू इच्छितो की या सगळ्या गोष्टींचा अनुभव भगवान श्रीरामकृष्णांनी आपल्या जीवनात त्यांनी घेतला होता आणि म्हणून त्यांच्या जीवनामध्ये ती ईश्वर निर्भरता पराकोटीची आली होती. शेवटचं एक वाक्य, प्रभव प्रलय स्थानम निधानम बीजमव्ययम. प्रभव प्रलय स्थानम म्हणजे एखादी गोष्ट जन्माला येते आणि तिथेच ती नष्ट पावते. उदाहरणार्थ समुद्रावरती लाटा समुद्रावरतीच जन्माला येतात आणि समुद्रामध्येच नष्ट होतात. तसंच हे संपूर्ण जग हे ईश्वरातूनच जन्माला आलेलं आहे आणि ईश्वरामध्येच याचं संपुष्टात येणार आहे, याची प्रचिती भगवान श्रीरामकृष्णांना आली होती. म्हणून ते संपूर्णपणे ते ईश्वर निर्भर होते. संपूर्णपणे हा जो श्लोक आहे 9व्या अध्यायाचा 18वा श्लोक बंधू भगिनींनो, हा जो श्लोक आहे, या श्लोक हा बिलकुल ज्याला म्हणतो की ईश्वर निर्भरताची चरम सीमा दाखवणारा हा श्लोक आहे. आणि या सगळ्या गोष्टी ज्याची आपण चर्चा केली, ही सगळी चर्चा म्हणजे हे सगळे ज्या म्हणतो की मुद्दे किंवा हे सगळ्या बाबी भगवान श्रीरामकृष्णाच्या जीवनामध्ये आपल्याला स्पष्ट बघायला मिळते. तर भगवान श्रीरामकृष्णाच्या म्हणजे या ईश्वर निर्भरतेच्या प्रेरणेने, प्रगाढ प्रेमाने, अनुराग, विश्वास त्याची काही सीमाच नव्हती. आणि ईश्वराशी माझं खूप प्रगाढ प्रेममय संबंध आहे एवढंच नव्हे, तर त्यांची वागणूक एखाद्या लहान मुलासारखी होती. बिलकुल ज्याला म्हणतो ना की कुकुळ बाळ असतंच 3 महिन्याचं 4 महिन्याचं, आणि त्याला काही कळत नाही, फक्त ते संपूर्णपणे आपल्या आईवरती निर्भर असतं. काहीही झालं की रडणं
याशिवाय त्याला दुसरं काही माहीत नसतं. बिलकुल याच पद्धतीने भगवान श्रीरामकृष्णाची ती ईश्वर निर्भरता होती. आई जसं मला चालवेल तसं मी चालणार, आई जसे मला वागायला सांगणार तसं मी वागणार. आणि हीच ईश्वर निर्भरता त्यांच्या जीवनामध्ये आपल्याला बघायला मिळते. आणि जगन्माता स्वतः त्यांचा हात धरून त्यांच्याकडून हे करून घेत आहे. याचे अनेक प्रत्यंतर, अनेक अनुभव त्यांना साक्षात अनेकदा त्यांना आलेली आहे. ही निर्भयता किंवा ही ईश्वर निर्भरता ही त्यांच्यामध्ये कुठून आली हो, आमच्यामध्ये कुठं का नाही येत? हा एक बिलकुल सरळ आणि साधा प्रश्न आहे. आता कसं आहे की प्रत्येक गोष्टीमध्ये आपल्याला आणलंच पाहिजे, कारण की आपण सुद्धा त्याच दिशेने जात आहोत, जरी आपली तितकी पात्रता नाही आज. पण त्यांच्यामध्ये ही इतकी पराकोटीची पात्रता की जे गीतेत सांगितले गेले सगळे तत्व त्यांना ईश्वर निर्भरतेचे त्यांच्या जीवनात स्पष्टपणे आपल्याला बघायला मिळतात आणि आपल्यामध्ये ते बघायला मिळत नाही. आणि त्यातून उपजलेली निर्भयता सुद्धा त्यांच्या जीवनात आपल्याला बघायला मिळते आणि ती आपल्या जीवनात निर्भयता मुळीच नाही आहे. त्याचं कारण काय? तर त्याचं कारण हे म्हणजे वेदांताच्या दृष्टीने द्वैत आणि अद्वैत किंवा ज्ञान आणि अज्ञान हे जी आपली एक खोटी, ज्याला म्हणतो की आपला परिचय आहे. खोटा परिचय म्हणजे की जर आपल्याला कोणी विचारलं तर आपण आपलं नाव, गाव, पत्ता सांगतो. माझे इतके जमीन आहे, इतके माझे बँकेत ठेवी आहेत वगैरे वगैरे सगळं सांगत असतो. आणि यातून आपण आपली ओळख पटवून देण्याचा प्रयत्न करत असतो आणि इथेच आपण चूक करतो. ह्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत हे अज्ञानापोटी जन्माला येत असतात. भगवान श्रीरामकृष्णांनी या सगळ्या यांच्या पलीकडे शरीर आणि लौकिक गोष्टींच्या संपूर्ण त्याग करून मी आत्मतत्व आहे, अहम ब्रह्मास्मी, या त्यांच्या त्या ओळखीतून त्यांच्या जीवनामध्ये ही जी ईश्वर निर्भरता, कसं आहे की जिथे द्वैत आहे तिथे भीती आहे, पण जिथे अद्वैत आहे की मी आणि तू याच्यामध्ये काही अंतरच नाही आहे, तर मग कोण कोणाचा द्वेष करेल, कोण कोणाचं धन हिसकावून घेईल, कोण कोणाचा अपमान करेल, कोण कोणाप्रती राग करेल. जिथे एखाद्या साधकाला दुसरं कोणी दिसत नाही, प्रत्येक मनुष्यामध्ये मीच आहे आणि माझ्यामध्येच प्रत्येक मनुष्य आहे, ही जी एक अद्वैत वेदांताची एक अनुभूती ज्या माणसाला झाली, त्या माणसाच्या जीवनामध्ये ईश्वर निर्भरता नाही येणार असं होऊ शकत नाही. त्याच्या जीवनातील सगळ्या प्रकारचे भय हे नेहमी करता हे नाहीसे होतील, नेहमी करता नाहीसे होतील. आणि आपल्या जीवनामध्ये ही ईश्वर निर्भरता का येत नाही? कारण की आपण द्वैत भाव याच्यामध्ये सतत वावरत असतो आणि त्याचा परिणाम काय होत असतो? ईश्वर निर्भरता तर येत नाही आणि आपल्या जीवनामध्ये अनेक प्रकारच्या भीतींना आपण सामोरे जात असतो. का? मी वेगळा आणि माझ्यापासून हे सगळं जग वेगळं, हे सगळे लोक माझ्यापासून वेगळे, आणि हा वेगळेपणाच आपल्या मनामध्ये मग तो क्रोध, लोभ, मोह किंवा ज्याला म्हणतो की द्वेष, मत्सर, ईर्ष्या हे आणत असतं. विशेष करून आज आपण थोडी चर्चा करणार आहोत भयाच्या संदर्भात. का? कारण की जो मुद्दा ऋषी परिवारांनी उचललेला आहे की ईश्वर निर्भर आणि त्याच्या दर्शनातून जन्मलेली भयशून्यता. तर बंधू भगिनींनो, आपल्या जीवनामध्ये किती प्रकारचे भय असतात बघितलं तर अनंत प्रकारचे भय असतात. बरं, अनंत प्रकारचे भय असतात. आणि याच्या संदर्भात राजा भर्तृहरी एक फार मोठे विद्वान झालेले आहेत आणि त्यांनी वैराग्य शतकम नावाचं एक फार सुंदर ग्रंथाची रचना केलेली आहे. त्या वैराग्य शतकममध्ये त्याचा एक मी श्लोक टिपून आणलेला आहे, मी तुमच्या पुढे वाचतो आणि त्यातून लक्षात येईल की खरंच की या जगामध्ये आपल्याला भीती का वाटत असते आणि जर आपल्याला भीती घालवायची असेल, ईश्वर निर्भरता आणायची असेल तर काय केलं पाहिजे. तो श्लोक असा आहे: भोगे रोग भयम, कुले च्युती भयम, वित्ते नृपालाद भयम, माने दैन्य भयम, बले रिपु भयम, रूपे जराया भयम,
शास्त्रे वादिभयं गुणे खलभयं काये कृतान्तात् भयं सर्वं वस्तु भयान्वितं भुवि नृणां वैराग्यमेवाभयं. जे उत्तर दिलं शेवटी दिलं, वैराग्यमेवा भयम. ज्यांच्या जीवनामध्ये तीव्र वैराग्य आहे, म्हणजे भगवान श्रीरामकृष्णांच्या जीवनात ही जी निडरता निर्भयता आली, ही कुठून आली आणि ही निडरताचा खरा अर्थ काय आहे आपण पुढे जाऊन ते समजणार आहोत. ही निडरता की ही निर्भयता आली कुठून, तर ही वैराग्यमेवा भयम. ज्यांच्या जीवनामध्ये वैराग्य असतं त्यांच्याच जीवनामध्ये हे निडरता येत असते. या श्लोकाचा अर्थ खूपच सुंदर आहे, थोडक्यात बघण्याचा आपण प्रयत्न करूया. भोगे रोग भयम कुले च्युती भयम. काय याचा अर्थ की जे व्यक्ती भोगामध्ये रमलेले असतात, भोगच ज्यांच्याकरता सगळं काही असतं, त्यांना कसली भीती असते की अरे मला काही रोग तर नाही होणार, आणि त्या भीतीने ते सदा नेहमीच ग्रस्त असतात. भोगे रोग भयम कुले च्युती भयम. एखाद्या चांगल्या कुळात जन्म झालेला आहे, त्याला ही भीती असते की कोणत्याही कारणामुळे माझ्या कुलाला लांछन तर नाही येणार, या भीतीने तो ग्रस्त असतो. कुले च्युती भयम वित्ते नृपालात भयम. वित्ते नृपालात भयम, ज्याच्याकडे खूप पैसा आहे त्याला कोणाची भीती आहे? राजाची भीती. आता जेव्हा हा श्लोक लिहिला गेला तेव्हा राजा होते, राजा लोक कर प्राप्त करायचे, वसुलायचे जनताकडनं. तर ज्याच्याकडे खूप धन आहे त्याला राजाची भीती असते. तर वर्तमान काळात आपण म्हणूया की ज्याच्याकडे खूप धन आहे त्याला इन्कम टॅक्सची भीती आहे, पण भीती तशीच आहे. माने दैन्य भयम. ज्या लोकांना खूप समाज प्रतिष्ठा प्राप्त केलेली आहे त्यांना ही भीती असते की अरे काही केल्या जर माझी समाज प्रतिष्ठा जर त्याला काही काळीमा आली तर, या भीतीने ते नेहमी ग्रस्त असतात. माने दैन्य भयम बले रिपु भयम रूपे जराया भयम. जे लोक खूप रूपवान आहेत, सुंदर आहेत दिसायला, त्यांना कशी भीती असते? त्यांना भीती असते की वृद्धापकाळाची, की अरे आपण आता म्हातारे होत चाललेलो आहे, आता म्हातारे होत चालले तर केस पांढरे होणार आणि काय दात पडणार, तर आधी जसं माझं जसं सौंदर्य होतं तसं राहणार नाही. एक मार्लिन मुनरो नावांच्या एक फार सुप्रसिद्ध अभिनेत्री होत्या आणि दिसायला अतिशय सुंदर होत्या, अतिशय सुंदर होत्या. त्यांच्या जीवनातला हा प्रसंग आहे की त्यांना खूप म्हणजे लोक त्यांना खूप सन्मान द्यायचे. म्हणजे जितक्या निष्णात त्या ॲक्टिंगमध्ये होत्या तितक्याच निष्णात, म्हणजे तितक्याच सुंदर पण दिसायला होत्या. एके दिवशी केस विंचरताना त्यांना फक्त आपल्या डोक्यावरती एक केस पांढरा दिसला. घटनाफोटी विचार करणारी, म्हणजे विचार करायला लावणारी आहे. केश विन्यास करत असताना त्यांना फक्त एक केस पांढरा दिसला आणि त्यांच्या मनाने विचार केला की अरे आता मी म्हातारी होत चालली, आता मी म्हातारी होत चालली, म्हणजेच माझ्यावरती वृद्धापकाळ हा ओव्हर पॉवर मला करणार, कोणी माझ्या सौंदर्याला बघणार नाही, कोणी माझ्या सौंदर्याची स्तुती करणार नाही, कोणी मला काम देणार नाही, माझ्याला ऍक्टिंग कोणी देणार नाही, हा विचार येतो. आणि जवळ असलेली एक स्वतःकडे असलेली एक रिव्हॉल्वरनी ते स्वतःचं ते आत्महत्या करून घेतात. काय शोकांतिका आहे. अशीच घटना जस्ट लक्षात आली म्हणून सांगू इच्छितो. पश्चिम बंगालमध्ये पण एक फार मोठ्या अभिनेत्री होत्या आणि खूप त्यांचं नाव गाजलेलं होतं. तेव्हा रामकृष्ण संघामध्ये निर्भयानंदजी महाराज नावाचे बेलूर मठात एक फार मोठे स्वामीजी होते आपले, आणि त्यांनी अनेक लोकांना म्हणजे पाठिंबा दिला आहे, त्यांच्या जीवनात खूप बदल आणलेला आहे. तर जेव्हा या खूप गाजलेल्या पश्चिम बंगालच्या एक अभिनेत्री जेव्हा त्यांचा वृद्धापकाळ आला तर ते कोणाला भेटायच्या नाही, कोणाशी बोलायच्या नाही. का? कारण की त्यांनी एक काळ बघितला होता की जेव्हा त्या बाहेर पडायच्या तर म्हणजे लोकांचे बिलकुल झुंडचे झुंड त्यांच्या मागे जायचे, पण वृद्धापकाळामुळे त्यांना कोणी विचारत नव्हतं आणि हे त्यांना दुःख इतकं सालायचं. एकट्या होत्या आणि कोणाकडे जायचं? कोणाकडे जायचं म्हणजे काय, एकच आहे, भगवान श्रीरामकृष्ण. पश्चिम बंगाल कलकत्त्याच्या त्या. तर निर्भयानंदजी महाराजांना हे सगळं सांगण्यात आलं आणि जेव्हा जेव्हा त्या आपल्या त्या लांबलचक गाडीने यायच्या वगैरे,
महाराज त्यांना खूप त्यांना त्यांच्याशी खूप प्रेमाने संवाद साधायचे, पाठिंबा द्यायचे. कारण की हा जो एक दुःख असतो ना, म्हणजे दुःख खऱ्या अर्थाने त्याला काही अर्थ नसतो, पण जीवनामध्ये अशा गोष्टी फेस करण्याची ताकद नसते. आणि हे महाराज खूप चांगल्या पद्धतीने समजायचे, म्हणून पाठिंबा द्यायचे. त्यातून त्यांना थोडीशी उभारी मिळायची. असो, रूपे जराया भयम, ज्यांच्याकडे खूप रूप सौंदर्य आहे, यौवन आहे, त्यांना वृद्धापकाळाची भीती आहे. शास्त्रे वादी भयम, आधीच्या काळामध्ये काय व्हायचं की पंडित लोक राजाच्या दरबारामध्ये शास्त्र चर्चा करायचे आणि जो जिंकेल तो राजपंडित व्हायचा. तर प्रत्येक राजपंडिताला ही भीती असते, माझ्यापेक्षा कोणी हुशार आला तर माझी गादी गेली. म्हणून शास्त्रे वादी भयम गुणे खल भयम, ज्या लोकांकडे खूप सद्गुणी आहेत त्यांना ही भीती असते की माझं चरित्र भ्रष्ट तर नाही होणार, ही त्यांना एक भीती असते. काये कृतांतात भयम, ज्यांच्याकडे चांगलं शरीर आहे, हृष्टपुष्ट आहे, त्यांना सतत मृत्यू भीती असते की केव्हा मृत्यू येऊन मला घेऊन जाईल काही सांगता येत नाही. आणि शेवटची ओळ, सर्व वस्तू भयान्वितम भुवी नृणाम वैराग्य भेवा भयम, या जगामध्ये सगळ्या गोष्टी, प्रत्येक व्यक्ती म्हणजे जो वैराग्यवान नाहीये तो कोणत्या ना कोणत्या प्रकारच्या भीतीने ग्रस्त आहे. आणि ज्याच्याजवळ वैराग्य आहे, तीव्र वैराग्य ज्याच्या जीवनात आहे, अशी व्यक्ती ही संपूर्णपणे भयमुक्त आहे. तर आपण जी चर्चा करत आहोत किंवा ऋषीप्रवर आपल्याला जे सांगत आहेत की कसं भगवान श्रीरामकृष्ण हे त्यांच्या जीवनामध्ये ते ईश्वर निर्भरता होती आणि त्यातून उपजलेली ती निडरता, निर्भयता होती. तर त्याचं कारण काय की त्यांच्या जीवनामध्ये हा द्वैत भाव नव्हताच, द्वैत भाव हा नव्हताच आणि त्याच्याचमुळे ती ईश्वर निर्भरता आली आणि ती निडरता सुद्धा आली. काही गोष्टी म्हणजे आता भगवान श्रीरामकृष्ण अवतार होते किंवा म्हणजे आपण काही एक महान संतांच्या जीवनात सुद्धा बघतो बंधू भगिनींनो की या लोकांनी आपल्या जीवनामध्ये इतकी ईश्वर निर्भरता दाखवलेली आहे. पण ती ईश्वर निर्भरता दाखवण्याकरता त्यांनी आपल्या जीवनामध्ये आलेले प्रत्येक दुःखाला खूप म्हणजे सोसलंय. जर कोणी हा प्रश्न आपल्याला विचारला की ही ईश्वर निर्भरता आपल्या जीवनात जर आणायची, आचरणात आणायची असेल तर काय करावं, तर आलेल्या प्रत्येक परिस्थितीला सामोरे जावं. कोणतेही संतांचे चरित्र बघा बंधू भगिनींनो, त्यातून हेच लक्षात येईल की एक पण संत असा नाही की ज्यांनी आपल्या जीवनात दुःख भोगलेले नाहीत. प्रत्येक संतांनी ते दुःख भोगून परिस्थितीला सामोरे जाऊन त्यातूनच ती ईश्वर निर्भरता प्राप्त झालेली आहे. एकच उदाहरण घेऊ आणि पुढे जाऊ आणि ते म्हणजे मीराबाईंचं. लहानपणापासून भगवान श्रीकृष्ण हाच माझा पती, आणि आता माहेरच्या लोकांनी तर पूर्ण पाठिंबा दिला. माहित होतं की ही कशी मुलगी आहे, म्हणजे भक्तिमान मुलगी, कशी म्हणजे भक्तिमान मुलगी आहे. सासरी आली तर तिच्या नवऱ्याला सुद्धा बिलकुल लक्षात आलं की ही अति असामान्य भक्तिमती महिला आहे, म्हणून त्यांनी तिला संसारात ओढलं नाही. राजा भोज अतिशय चारित्रवान हा राजा होता, पण त्यांची जे मीराबाईंचे दीर आणि सासरे हे अत्यंत ज्याला म्हणतो की दुष्ट प्रवृत्तीचे. आणि मीराबाईंच्या म्हणजे ते मंदिरात त्यांचं ते नाचणं, साधू संतांशी भेटणं, कारण की राजघराण्यातली ती स्त्री होती आणि त्या लोकांना फार कठोर बंधनात राहावं लागायचं. पण या बिलकुल स्पष्टपणे सगळ्या साधू संतांची भेटायची, मंदिरात संध्याकाळी भजनं गाऊन त्या नाचायच्या, हे बिलकुल त्यांना सहन होत नसे. आणि म्हणून त्यांनी खूप प्रयत्न केले. एकतर अपमान खूप केला. एखाद्या स्त्रीला जो सगळ्यात मोठा अपमान असतो त्या किती त्यांना लांछने दिले, पण ते सगळे सहन केले. घरामध्ये साप काय सोडले तर ते साप जे सोडले तर ते शालिग्रामध्ये परिवर्तित झाले. बरं, हे सगळं इतिहास आहे. त्यांच्या घरामध्ये त्यांना मारण्याकरता सिंह सोडला. पण तुम्ही कल्पना करू म्हणजे ह्या सगळ्या गोष्टी आता किती याचा विश्वास करायचा की नाही करायचा, मी हे इंडिव्हिज्युअल भक्तांवरती सोडतो. मला तर पूर्ण विश्वास आहे की जेव्हा तो सिंह त्यांच्या घरात सोडला गेला, इतिहास सांगतो
ही मीराबाई लागलीच आपल्या खोलीत गेल्या आणि आपल्या म्हणजे त्या राजमहालात गेल्या आणि औक्षणाचं ताट सजवलं की माझ्या घरात आज नरसिंह आलेत. आणि घरामध्ये आपण पाळीव कुत्रा मांजराला जसं लाड करतो तसं त्या सिंहाचे ते औक्षण करतात आणि तो सिंह सुद्धा शांतपणे ते औक्षण ग्रहण करून आणि मग तिथून तो जातो. हे पहा, आलेल्या प्रत्येक परिस्थितीला सामोरे जाणं, दुःख सहन करणं. स्वामी विवेकानंद एका ठिकाणी म्हणतात की आपल्या जीवनामध्ये ईश्वर प्राप्ती करण्याकरता जितके दुःख आपण सहन करू शकतो तितके दुःख सहन केलेच पाहिजे. माताजी आणि स्वामीजींच्या जीवनात आपण बघतो की वेगळ्या प्रकारचे त्यांनी दुःख सहन केले. माताजींनी किती सेवा केली. स्वामीजींनी हे इतके प्रवास केले आणि प्रवास करून वेदांताचा प्रचार प्रसार केला आणि त्यातून हे रामकृष्ण संघ उभारला. किती कष्टाचं काम होतं आणि या सगळ्या कष्टांमध्ये त्यांना किती वेळा अत्यंत अपमानास्पद स्थितीला सामोरे जावं लागलं, पण ते सगळं सहन केलं. तर मीराबाईंच्या या घटनेनंतर लक्षात येतं की याच्यानंतरच खरी एक ईश्वर निर्भरता साधकाच्या जीवनात येते. जर आपण साधक आहोत आणि आपल्या जीवनात सुद्धा ही ईश्वर निर्भरता आली पाहिजे, आपल्याला असं वाटतं ती निर्भयता आली पाहिजे, तर त्याला एकच उपाय की आलेल्या परिस्थितीला सामोरे जाणं, त्याशिवाय दुसरा पर्याय नाही आहे. स्वामीजींच्या जीवनातला एक प्रसंग खूपच बोलका, 2 प्रसंग सांगू इच्छितो. स्वामीजी एकदा वाराणसीहून बिहारच्या एका दिशेने ते प्रवास करत होते. म्हणजे त्यांच्या अमेरिका प्रवासच्या आधीची गोष्ट आहे. आणि म्हणजे तो प्रवास करत असताना वाराणसीहून ते निघाले आणि पवारी बाबांचं ते गाव तिकडून निघाले आणि एक दिलदार नगर नावाचं एक छोट्याशा स्टेशनवरती तिथे त्यांना जायचं होतं, तिथून गाडी बदलायची होती. तर त्या प्रवासामध्ये ग्रीष्म काळ होता आणि स्वामीजींना खूप तहान लागलेली आणि कोणाचा सहसा स्वामीजींचा कोणाला मागत नव्हते. त्यांच्या समोर एक शेठजी बसले होते आणि शेठजी स्वामीजींची खूप खिल्ली उडवत होते. सतत त्यांना असे टोमणे मारत होते की पहा, मी मेहनत करतो, मी कमवतो, म्हणून पहा या गरमीमध्ये मी कसा सुंदर थंड पाणी त्याचा उपभोग घेतोय. आणि त्यांना चिडवून मुद्दामून डिवचून ते थंड पाणी प्यायचे. असं पूर्ण त्या प्रवास सुरूच होतं. दिलदार नगरला स्वामीजी उतरले, दिलदार नगरला शेठजी सुद्धा उतरले आणि मुद्दाम शेठजी स्वामीजी जिथे बसले दुसरे गाडी करता त्याच्या जवळ जाऊन त्यांनी स्वतःकडे असलेले सगळ्या प्रकारचे अनेक प्रकारचे ते खाद्यपदार्थ उघडले आणि मिटक्या मारत खात खात की पहा, मी मेहनत करतो, मी कमवतो, म्हणून या सगळ्या गोष्टींचा मी उपभोग घेऊ शकतो. आणि इतर लोक नुसते हिंडतात, देवाच्या नावाखाली काही करत नाही, त्यांना असंच उपाशी मारावं लागतं. स्वामीजींची कोणतीही प्रतिक्रिया त्यांनी दिली नाही आणि चुपचाप शांत राहिले. पण तेव्हाच त्या दिलदार नगरला एक प्रभू रामचंद्रांचे भक्त दुपारच्या वेळेस झोपले होते. त्यांची मिठाईची दुकान होती आणि त्याला स्वप्नात प्रभू रामचंद्र येतात आणि म्हणतात की अरे उठ उठ, लवकर काहीतरी तू तुझ्या दुकानात जे काही आहे ते घेऊन लवकर जा स्टेशनवरती. माझा एक भक्त खूप उपाशी आहे, खूप तहानलेला, त्याच्याकरता पाणी घेऊन जा आणि काही खायला घेऊन जा. आता ते स्वप्न इतकं त्याला म्हणतो की सुस्पष्ट आणि तीव्र होतं की तो खडबडून जाते. भक्त जागा झाले दिलदार नगरला आणि त्यांच्या दुकानात, मिठाईच्या दुकानात जे काही पुऱ्या होत्या, कचोऱ्या होत्या, अनेक प्रकारच्या मिठाई सगळ्या लवकर त्यांनी म्हणजे पॅक केलं आणि थंड पाणी घेतलं बरोबर आणि शोधत शोधत ते आले दिलदार नगरच्या तिथे. आणि तिथे स्वामीजी पहुडलेले होते सतरंजीवरती आणि त्यांना बघूनच त्यांना लक्षात आलं की हेच ते आहेत की ज्यांच्याबद्दल मला माझ्या इष्टांनी तसं सांगितलंय. स्वामीजींना ते उठून सांगतात की उठा उठा, माझ्या इष्टांनी मला सांगितलंय तुम्हाला हे सगळं द्यायला. स्वामीजी इतके आश्चर्य करतात, मी कोणाला सांगितलं नाही, काही नाही, पण ती व्यक्ती काही ऐकायला तयार नाही, तुम्हाला हे सगळं स्वीकार करावंच लागेल. स्वामीजींच्या डोळ्यात पाणी येतं आणि समोरच तो शेठजी सुद्धा बघत होता की अरे हे कसं काय झालं. आत्तापर्यंत या संन्याशाकडे काहीच नव्हतं आणि आता बघतोय तो इतक्या प्रकारचे सगळे सुंदर सुंदर खाद्यपदार्थ, प्यायल्यासोबत थंड पाणी सुद्धा आलं. ते कशाला म्हणतात? याला म्हणतात ईश्वर निर्भरता. याला म्हणतात संपूर्णपणे
ईश्वर निर्भरता, आणि या ईश्वर निर्भरतेतूनच ती निर्भयता किंवा निडरता येते. ही जी निडरता शब्द मी सारखा वापरतो बंधू भगिनींनो, याचं श्रीरामकृष्णांच्या जीवनामध्ये एक फार मोठा एक त्याचा अर्थ आहे. स्वामीजींच्या जीवनात सुद्धा अर्थ आहे, लौकिक दृष्टीने पण आणि आध्यात्मिक दृष्टीने पण. आणि ते आपण वेळ कमी आहे पण ते समजण्याचा प्रयत्न करूया. आता ही निडरता स्वामीजींच्या जीवनात आली कुठून? म्हणजे ईश्वर निर्भरता तर आली, पण त्यांच्या लौकिक जीवनामध्ये, त्यांच्या त्या लौकिक जीवनामध्ये ही निडरता त्यांनी ती कशी म्हणजे प्रगट झाली याचं एकच उदाहरण बघूया, एक किंवा दोन. या त्यांच्या अमेरिका प्रवासच्या आधीचीच गोष्ट आहे. आणि उत्तर भारतमध्ये फिरताना एका मुस्लिम पोलीस ऑफिसरने त्यांना पकडलं आणि त्यांना वाटलं की हा काहीतरी बदमाश कोणीतरी नुसता गेरवा घालून फिरतोय, आणि म्हणून त्याला पकडून आणि ठाण्यात आणलं. आणि काही प्रश्न विचारल्यानंतर, आता स्वामीजी तर स्वामीजी होते, इतक्या तेजस्वी वाणीमध्ये आणि इतके सुंदर उत्तर दिले, तर त्यातून तो मुस्लिम पोलीस ऑफिसर अजून चिडला आणि ते सगळे फिलॉसॉफिकल उत्तर ऐकून तो म्हणू लागला की जास्त शहाणपणा करू नकोस, नाही तर तुला रात्रभर डांबून देईन जेलमध्ये. तर स्वामीजी पहा काय त्यांची ती निर्भयता आणि निडरता, तोंडावरती उत्तर देतात की हवालदार साहेब, मला रात्रभर कशाला, 2-3 दिवस ठेवा ना. जेव्हा मी बाहेर फिरत असतो तर मला कधी कधी 3-3 दिवस मला उपाशी राहावं लागतं, आणि जर तुम्ही मला जेलमध्ये ठेवाल तर मला किमान 3 दिवस भरपोट सकाळी संध्याकाळ जेवण तरी मिळेल. मुस्लिम ऑफिसरला ते लक्षात आलं की हे आपल्या बसचं नाही आहे, म्हणून ते लागलीच स्वामीजींचे त्या तिथून ते सोडतात. आता ही घटना जरी छोटीशी असली तरी लौकिक जीवनामध्ये ही जी त्यांची निडरता, एकदा अमेरिकेमध्ये एक जहाज पाण्यात सोडणार होतं आणि ही सेरेमनी खूप म्हणजे ज्याला म्हणतो की प्रेस्टिजियस असते, पण स्वामीजी आणि प्रत्येक म्हणजे माणसाला तिथे ते VIP पास दिले गेलेले होते. ते VIP पास दाखवूनच तुम्हाला आत प्रवेश मिळणार. पण स्वामीजीचं जो ज्याला म्हणतो की व्यक्तिमत्व आणि तेज इतका होता की स्वामीजी खाट 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 चालत गेले, आणि जे दरवान होते की जे सगळ्यांचा पास बघत होते त्यांनी स्वामीजींना विचारलं सुद्धा नाही की तुम्ही कुठनं आलात आणि काय चाललंय असा. ते त्यांचं ते रुवाब आणि ती ऐट ज्याला म्हणतो इतकी नैसर्गिक होती. ते दोघंही बाजूला झाले आणि त्यांना रस्ता दिला. स्वामीजी थेट जाऊन जी रिकामी खुर्ची होती त्याच्यावरती बसून पूर्ण प्रोग्राम त्यांनी आनंदात तो बघितला. हे उदाहरण झाले बंधू भगिनींनो लौकिक जीवनातले. आता आपण हे बघूया की त्या आध्यात्मिक जीवनातली त्यांची निडरता म्हणजे काय असते. आणि ही निडरता ठाकुरांमध्ये मुळीच 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 नव्हती, ॲब्सोल्युटली नव्हती. लौकिक जीवनामध्ये असणारी एक सगळ्यात मोठी भीती ज्याला आपल्या सर्वांना सामोरं जावं लागतं, आणि ती म्हणजे मृत्यू भीती. पण ज्यांच्या जीवनामध्ये वैराग्य असतं त्यांच्या जीवनामध्ये ही मृत्यू भीती सुद्धा नसते. आधी हे तत्व बघून घेऊ, म्हणजे काय, लौकिक भीती आपली तो मुद्दा पूर्ण होईल, मग आपण आध्यात्मिक भीतीकडे जाऊया. मृत्यू भीती म्हणजे आपल्या सर्वांना प्रत्यक्ष ही भीती असते की अरे बापरे, केव्हा आपल्यावरती काही मृत्यू येऊन झपाटा मारणार आणि केव्हा आपलं जीवन संपणार. तर जे लोक वैराग्यवान असतात त्यांच्या जीवनात ही मुळीच भीती कशी नसते. तर स्वामी विवेकानंदांनी उत्तर भारत म्हणजे विशेष करून हिमालयामध्ये फिरत असताना हे स्वतःच्या कानाने ऐकलेली म्हणजे गोष्ट ही आहे. आणि ती गोष्ट म्हणजे काय की आता तिथे हिमालयामध्ये त्यावेळेस अजूनही खूप असे वाघ बिबटे हे सगळं बिलकुल सहज फिरायचे. आणि एकदा एका खूप खोल जंगलामध्ये झालं असं की एका सिंहाने की बिबट्याने कोणीतरी एका साधूला आपल्या तोंडात पकडलं आणि त्याला फरफटून तो जंगलात आतमध्ये घेऊन जात होता त्याला खाणार म्हणून. आणि हा साधू संपूर्णपणे कोणतीही प्रतिक्रिया न देता फक्त बोले मुखाने म्हणत आहे सोहम 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 सोहम. आणि हा आवाज
अनेक लोकांनी ऐकला आणि मग तो स्वामीजींनी सांगण्यात आला होता. म्हणण्याचा अर्थ काय की कोणत्याही प्रकारच्या स्वतःच्या बचावाची काही प्रयत्न सुद्धा नाही, मुळीच प्रयत्न नाही. आणि याला म्हणतात ईश्वर निर्भरते जनित निडरता. मृत्यू भीती सुद्धा तिथे पूर्णपणे निघून जाते. दुसरी घटना जी सांगू इच्छितो ती अलेक्झांडर द ग्रेट. हा जेव्हा भारतामध्ये आला होता, भारतात तो शिरू शकला नाही. त्याच्या आधीच त्याची तब्येत बिघडली आणि त्यांनी आपल्या सेनापतीला सांगितलं की तू जाऊन भारतात जरा चांगलं खूप तिथे सोनं नाणं आहे ते लुटून घेऊन ये. आणि हां, भारतामध्ये खूप चांगले चांगले ज्याला म्हणतो की विवेक असलेले असे खूप चांगले साधू किंवा व्यक्ती असतात, ते जरा शोधशील आणि ते 2-4 घेऊन ये, म्हणजे आपल्याला राज्यकार्यभार चालवण्याकरता त्यांचा सहाय्य होईल. पहा, बहुत इंटरेस्टिंग घटना आहे एकदम. आणि हा काहीतरी अफगाणिस्तानच्या तिथेच आपला तंबू ठोकून तिथे विश्रांती घेत होता, स्वास्थ्य लाभ करत होता. त्याचे जे पोरस वगैरे ते सगळे भारतात आले, लूटमार केली. आणि मग जाताना त्याला लक्षात आलं की अरे आपल्याला आपल्या राजाने सांगितलंय की असं काही विज्ञानी विवेकी लोक पकडून घेऊन येशील. जंगलात ते शोधायला गेले तर खरंच बघितलं की एका या छोट्या टेकडीवरती एक मनुष्य फक्त कमरेवरती एक छोटंसं वस्त्र आहे आणि ध्यानात बसलेला आहे. चेहऱ्यावरती अपूर्व तेज आहे, आनंद बिलकुल मूर्ती आहे. तर तो सेनापती जाऊन त्यांना जाऊन त्यांच्याशी काही संवाद साधतो आणि ते जे काही उत्तर देतात ती व्यक्ती, हे अतिशय प्रसन्न होतात आणि खूप प्रभावित होतात. आणि तो संवाद त्यांचा काही तास चालतो आणि शेवटी ते म्हणतात की तुम्ही माझ्याबरोबर चला ग्रीस देशामध्ये, माझा राजा तिथे आहे, आम्ही तुम्हाला भरपूर पैसे देऊ, सुखात ठेवू तुम्हाला, आणि त्याच्या मोबदल्यात तुम्हाला हे जे तुमचे सुंदर जे काही तुमचे विवेकपूर्ण गोष्टी किंवा सिद्धांत हे आम्हाला सांगून आम्हाला मार्गदर्शन करायचं. तर तो साधू म्हणतो की हे पहा, मला त्या सगळ्या गोष्टीमध्ये काही इंटरेस्ट नाही आहे आणि तुम्हाला जर काही पाहिजे असेल तर तुम्ही माझ्याकडे येऊ शकता कधी पण मी काही तुमच्या त्या राजाचा गुलामी करणार नाही आणि मला कोणत्याही प्रकारच्या मोबदल्याची काही अपेक्षा नाही. खूप वाद होतो आणि शेवटी तो सेनापती चिडतो आणि आपली तलवार काढतो आणि तुम्ही जर नाही म्हटलं तर या क्षणी तुमच्या शरीराचे 2 तुकडे करीन म्हणे मी. तर त्याच्यावरती तो साधू खूप ज्याला म्हणतो ना की खदखदून हसतो, त्याला कोणतीही भीती नाही. आणि ते साधू म्हणतात त्या सेनापतीला की सेनापती, या वाक्यापेक्षा मोठं खोटं आजपर्यंत मी कधी ऐकलं नाही. अरे तो शरीराला मारू शकतो पण मी तर आत्मा आहे, मला कसलीही भीती नाही. तू माझे 2 काय 4 तुकडे केले तरी चालेल. आता इतका निर्भय उत्तर ऐकून सेनापती एकदम अचंबित झाले, नतमस्तक सुद्धा झाले. तर ही घटनाच्या माध्यमातून म्हणजे जे आपण एक श्लोक ज्याची चर्चा केली त्याची शेवटची ओळ जी होती, सर्व वस्तू भयान्वितम भूमी नृणाम वैराग्यमेवा भयम, की आपल्या जीवनातल्या सगळ्या प्रकारच्या भीती आपल्याला घालवायच्या असतील तर हे ईश्वर निर्भरतेतूनच ते निडरता येऊ शकते किंवा वैराग्य ज्याला म्हणतो त्यातूनच आपले ते जन्माला येऊ शकतं. ठरलेली वेळ आज संपलेली आहे आणि जो दुसरा मुद्दा आध्यात्मिक भीती, त्याची मला थोडी सखोल चर्चा करायची आहे. म्हणून आज त्या विषयात आपण हात न घालता आज आपण इथेच थांबूया. येत्या बुधवारी त्याच मुद्द्यावरती आपण पुन्हा सुरू करूया. मुद्दा मात्र लक्षात ठेवा, ईश्वर निर्भरता आणि त्यातून जन्मात आलेली निडरता किंवा निर्भयता. आपण आज चर्चा केली लौकिक स्तरावरती निर्भयता, आणि पुढच्या वेळेस आपण आध्यात्मिक जीवनात काय काय भीती असते आणि वैराग्याच्या माध्यमातून त्याच्यावरती कसं आपण ताबा मिळवू शकतो याची चर्चा करण्याचा आपण प्रयत्न करूया. आज आपण इथेच थांबूया. ओम शांती शांती शांती. हरि ओम तत्सत. श्रीरामकृष्णार्पणमस्तु.